Good morning, student. My name is Bhagavan Vishwanath Shinde, Shinde coaching class. Student, thought of the day, today's thought is today's effort is tomorrow's success. Today's effort is tomorrow's success. आजची मेहनत म्हणजे उद्याची यश. आजची मेहनत म्हणजे उद्याचे यश. काय मुलांना आजचा विचार? आजचा विचार आहे today's effort is tomorrow's success. Student, see here, look at the board and look at the me. Student, today's topic is addition and subtraction of fractions. अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी आपल्याला कसं काढतात ते आपल्याला पाहायचं आहे. इथं 4 अंकी अपूर्णांक दिले तर त्याची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला करायची आहे. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, इथे जे एकूण अपूर्णांकाचे किती 4 भाग दिलेत, ते 4 भाग दिलेत जे छेदामध्ये आहे, त्या छेदामध्ये जे दिलेत नाही त्या छेदामधल्या संख्येच्या काय करायचं आपल्याला लसावी काढून घ्यायचा, एलसीएम काढून घ्यायचा. जे छेदामध्ये संख्या दिलेत काय काय दिले छेदामध्ये 12, 18, 9 आणि 6 एकूण 4 अंक छेदामध्ये लसावी काढून घ्यायचा आहे. छोट्यात छोट्या अंकांना भागायचं, 2 ला भागायचं, 2 × 12 2 × 9 = 18, 9 ला भाग जात नाही 2 ला, 2 ने 9 ला भाग जात नाही म्हणून जसं तसं 2 × 6 = 6, पुन्हा आणि 2 द्यायचं 2 × 6 = 6, 9 ला जात नाही 9 जसं तसं 3 ला 3. आता काय करायचं सगळं 3 भागायचं, 3 × 1 = 3, 3 × 1 = 9, 3 × 1 = 9, 3 × 1 = 3. आता पुन्हा 3 आहे, 3च भागायचं, 3 1 ला 1, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, 1 ला 1. जोपर्यंत शेवटी 1 येते तोपर्यंत काय करायचं लसावी काढत जायचं, भाग देत जायचं. तर मग एकूण फॅक्टर काय काय आले, हे एलसीएमचे लसावीचे 2 × 2 = 3 × 3. तर हे सगळ्याचे गुणाकार काय होते बघा, 2 × 4 = 4, 4 × 12 12 × 36. तर ह्या 4 जे अपूर्णांक होते अपूर्णांकाचे भाग होते त्याचे जर एलसीएम घेतलो, छेदाच्या अंकाचे जर लसावी घेतलो तर लसावी किती आले 36 आले. आता लसावी 36 आल्यानंतर मग आपण काय करायचं, याच्या अपूर्णांकाचे एकूण 4 भागाचे सगळे भाग आपण काय समान करायचे, सारखे करायचे. सारखे करण्यासाठी काय करावं, जे छेदामध्ये आहे ते छेद सगळ्याचे समान करून घ्यावं लागेल. आणि काय केल्यानंतर काय करायचं आपल्याला, आता एलसीएम काढलो, लसावी किती आले 36. आता आपण सगळ्याचं काय करू, छेद जे आहे ते छेद सगळ्याचं समान करून घेतल्यानंतर वरे अंशाची बेरीज आणि वजाबाकी करायला आपल्याला सोपं जातं. आता छेद समान करून घेण्यासाठी काय करायचं, आता खाली 12 आहे, 12 ला कितीला गुणल्यानंतर छेद 36 होते, म्हणजे आपण जे लसावी काढू 36 होते. छेद समान करायचं असतात 12 ला 3 न गुणल्यानंतर 12 × 3 = 36. जर आपण खाली छेदाला 3 न गुणलो तर वरे 11 ला पण 3 न गुणलो, 11 × 3 = 33. आता या ठिकाणी किती 18, 18 ला किती न गुणल्यानंतर छेद 36 होते, 18 × 2 = 36, 2 न गुणायचं 36. खाली 2 न गुणल्यानंतर अंशाला पण 2 ला, 5 × 2 = 10, अधिक ला अधिक. मग इथे किती ना 9 आहे, 9 चौक 36 आणि 7 चौक 28. म्हणजे खाली 9 ला आपण 4 ला गुणलो तेव्हा 36 आलं, छेदाला जेवढ्याला गुणलो तेवढंच अंशाला की तेवढ्याच अंकाला गुणायचं आहे. 7 चौक 28 वजा या ठिकाणी वजा. आता इकडे 6 आहे खाली, या 6 ला कितीला गुणायचं, 6 ला 6 ला गुणलं तर 36 होते, 6 × 6 = 36. खाली अंशाला छेदाला जर 6 न गुणलो तर वरी अंशाला पण 6 न गुणलं, 6 × 1 = 6. अशा पद्धतीने आलेला आहे. तर सगळ्याचा छेद समान झालेला आहे, सगळ्यात छेद लिहून घ्यायचं इथं. 36 ला 36, 33 वजा 10 अधिक 28 वजा 6 अधिक 28 वजा 6. तर सगळ्याचा छेद समान आहे, आपण काय केलं त्यापैकी एक छेद लिहिलो, इथे 36 लिहिलो. आता वरी सोडून घ्या, 33 म्हणून 10 गेले 23 अधिक 28 म्हणून 6 गेले 22 भागिले 36 ला 36. 23 आणि 22, 23 आणि 22 केलं तर 22 दोन्ही 44 आणि हे 45, 45 भागिले 36. मग आता हे दोन्ही एकाच वाड्यामधले आहेत, ऑब्विसली 9च्या पाड्यामध्ये 9 × 5 = 45, 9 चौक 36. तर उत्तर काय आलं 9 भागिले 4 उत्तर. 5 × 9 = 45, 45 हे 9च्या पाड्यामध्ये आहे, 9 × 5 = 50, 9 चौक 36. तर किती आलं उत्तर 9 भागिले 4. म्हणजे इथं काय ते 5 या ठिकाणी आपण 9 लिहून, तो 9च्या पाड्यामध्ये 45 5व्या टर्मला आहे, 9 × 5 = 45, 9 चौक 36. 9चे उत्तर काय आलं, ह्या पहिल्या गणिताचं उत्तर आलं 5 भागिले 4. ह्या जर अपूर्णांकाचे भाग समान करून याची वजाबाकी बेरीज आणि वजाबाकी काढलो तर बेरीज आणि वजाबाकी किती आली 5 भागिले 4 याचं उत्तर आलं बरोबर. आता दुसरं दिले, दुसरं बी तसंच करायचं आपल्याला. तर पहिले काय करायचं आहे, जे छेदामध्ये आहे त्याचे आपल्याला लसावी काढून घ्यायचे. छेदामध्ये काय काय दिले 15 20 30 4. आता हे काय करायचं, पहिले आपल्याला 2 भाग देऊ, 2च्या पाड्यामध्ये 15 आहे का जसा तसं लिहा, पण 2च्या पाड्यामध्ये 20 आहे, व्याज आहे 20, 30 आहे, जर 2 × 15 = 30 असं लिहिता येते आपल्याला, आणि 2 × 2 = 4. मग आता 3 द्यायचं, 3 × 5 = 15, 10 ला 10, 3 × 5 = 15, 2 जाते का भाग जायला. पुन्हा काय करायचं, आता 5 ला द्यायचं डायरेक्ट, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 5 × 1 = 5, 2 ला 2. आता पुन्हा कशाला 2 2 अंक आहेत, 2 ला द्यायचं 1, 2 × 2, 1 ला 1, 2 × 2. आता याच्या सगळ्याचे अवयव लिहून घ्यायचे. अवयव काय काय 2 3 5 2, 2 3 5 2. त्याच्या सगळ्याचा गुणाकार करा, 2 × 6 = 30,
30 दोन्ही 60. लसावी किती आले बरोबर? लसावी 60 आले. दुसऱ्या कडचा लसावी 60 आले. आपण काय करू आधी लसावी काढून घेतो. लसावी काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, सगळे जे भाग आहेत त्या सगळे भाग समान करायचे. समान करण्यासाठी काय करावं लागेल, छेदामध्ये आहे छेद सगळ्यांनी समान करून घ्यावं लागेल. छेद समान करून घ्यायचा असेल तर आता बघा पहिले जे आहे अपूर्णांक, आता खाली 15 आहे छेदामध्ये, 15ला कितीनं गुणल्यानंतर 60 येतो, 4नं गुणल्यानंतर 60 येतो, 15 चौक 60. आता खाली 4नं गुणलं वरी पण 4नं गुणला, 13 गुणिले 23, 13 चौक 52 अधिकला अधिक. आता 20 ला 60 करायचं आहे, कितीनं गुणा लागेल, 3नं, 20 त्रिक 60, मग खाली 3नं गुणलं वरी पण 3 7 तरी 51 वजा. आता इथं 60 करायचं 30 ला, 30 दोन्ही 60 वरी पण 11 दोन्ही 22 आहे का नाही, 11 दोन्ही 22 हे 22 आहे बघा, लक्ष द्या. नंतर अधिकला अधिक. आता या ठिकाणी 1/4 आहे, 4ला 60 करायचं आहे, 4ला कितीनं गुणा लागेल, 15नं गुणा लागेल, म्हणजे खाली 15 चौक 60 आणि वरी पण 15 अशा पद्धतीने आले. आता सगळ्याचे छेद समान आहे त्यापैकी एक छेद घेऊन घ्या, सगळ्याचा छेद सारखा आहे त्यापैकी छेद लिहून घेतलो. वरी 52 अधिक 51 वजा 22 ला 22 अधिक 15 ला 15 आहे का नाही. 52 आणि 51 किती होतात, 103 वजा 22 ला 22 अधिक 15 ला 15 भागिले 60 ला 60. आता 130 मधून 82 गेले तर किती उरतात, 81 उरतात. 81 अधिक 15 भागिले 60 ला 60. आता 81 बरोबर किती झाले, 96, 96 भागिले 60 ला 60. आता हे दोघांना एका संख्येने भागूया. हे दोन्ही 12च्या 12 मध्ये आहेत, 12 8 96, 12 चौक 64, 12 चौक हे 12 पंचे 60, सॉरी 12 पंचे 60, 12 8 96, 12 पंचे 60. तर ह्या आपण उत्तराला 8/5 अशा पद्धतीने आपल्याला अनेक गणित सोडवता येतात. धन्यवाद.